राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजेच गुलाबी ई रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागांतर्गत 8 जुलै 2024 रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे। या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे, अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा, पात्रता काय आहेत, अटी शर्ती काय आहेत, याबद्दलची पूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे। पूर्ण सविस्तररित्या माहिती आपण समजून घेऊया। मित्रांनो, सन 2023-24 या अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती। यामध्ये राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यास तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध असलेल्या शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, म्हणूनच हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आता मित्रांनो, शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहेत यासाठी लागणारे कागदपत्रे, कोणकोणत्या शहरामध्ये ही योजना राबवली जाणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत। आता मित्रांनो, सर्वप्रथम या योजनेचे जे मुख्य उद्देश आहेत ते उद्देश समजून घेऊया। राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोय सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, तसेच त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, त्यानंतर राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना देणे, हे मुख्य उद्देश या योजनेचे असणार आहेत। आता या योजनेचे जे स्वरूप आहेत, सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालील प्रमाणे अर्थसहाय्य चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। आता मित्रांनो, यामध्ये जे या योजनेचे जे स्वरूप असणार आहे ते स्वरूप समजून घेऊया। त्यानंतर या योजनेमध्ये लाभार्थी कोण आहेत, कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत, अर्ज तुम्हाला कोणत्या ठिकाणी करायचा आहे याबद्दलची सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया। ई रिक्षा किमतीमध्ये सर्व कराच्या जीएसटी, रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स ETC समावेश असेल। नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, त्यानंतर राष्ट्रीयकृत बँका, अनुदेय असलेल्या खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या 70% कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल। यामध्ये तुम्हाला 70% कर्ज दिले जाणार आहे। राज्य शासनाच्या 20% आर्थिक भार या योजनेसाठी असणार आहे, म्हणजे तुम्हाला राज्य सरकार 20% अनुदान यामध्ये देणार आहे। त्यानंतर या योजनेची लाभार्थी महिला किंवा मुली यांच्यावर 10% आर्थिक भार असेल, फक्त 10% तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे, बाकीचे सर्व बँक आणि राज्य सरकार देणार आहे। कर्ज परतफेडाची जी जबाबदारी आहे 5 वर्षापर्यंत असणार आहे, म्हणजे 60 महिन्यापर्यंत तुम्हाला यामध्ये जे कर्जाची परतफेड करता येणार आहे। आता या योजनेमध्ये जे लाभार्थी असणार आहेत ते लाभार्थी कोण आहेत हे समजून घ्या। लाभार्थी या योजनेमध्ये राज्यातील गरजू महिला व मुली या योजनेचा लाभ घेणार आहेत। या योजनेमध्ये पात्रता कोण असणार आहे, लाभार्थी कोण पात्र असू शकतो हे समजून घ्या। लाभार्थ्यांचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्जदारांचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख पेक्षा जास्त नसायला पाहिजे। लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे। विधवा, कायद्याने घटस्फोटित, राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षण गृह, बालगृहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य या योजनेचा दिलं जाणार आहे। त्यानंतर दारिद्र्यरेषे खालील महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत कोणकोणते हे समजून घ्या। योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे। लाभार्थ्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र,
कुटुंबाचे जे उत्पन्न प्रमाणपत्र आहे, उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे 3 लाखापर्यंत। त्यानंतर बँक खाते पासबुक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। पासपोर्ट साईजची आकाराची फोटो तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। 3 मतदार ओळखपत्र जो आहे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला तुम्हाला देणं गरजेचं आहे। रेशन कार्ड तुमच्याकडे असावं लागतं। चालक परवाना तुमच्याकडे म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्यानंतर सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाचा चालवणारा असल्याचा हमीपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यायला पाहिजे। सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचा हमीपत्र सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। आता यामध्ये जे लाभार्थी निवडाची जे या ठिकाणी समिती गठीत करण्यात आली आहे, यामध्ये जिल्हा अधिकारी असेल, परिवहन विभाग अधिकारी प्रतिनिधी असेल, विविध या ठिकाणी नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी असेल, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक समिती यामध्ये गठीत करण्यात आलेली आहे। संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यामध्ये आहेत। मित्रांनो, आता यामध्ये तुम्हाला सर्व महिलांना अर्ज केल्यानंतर याचा लाभ दिला जाणार आहे का हे सुद्धा समजून घ्या। लाभार्थ्याची संख्येपेक्षा पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्यास प्राधान्य दिलेल्या लाभार्थ्यांमधून पारदर्शी लॉटरी पद्धतीने अवलंबन या ठिकाणी असणार आहे। लॉटरी पद्धतीने या ठिकाणी लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे। मित्रांनो, हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे। पिंक ई रिक्षा खरेदीची कार्यप्रणाली जी आहे ती सुद्धा या ठिकाणी समजून घ्या। त्यानंतर योजनेची कार्यपद्धती समजून घ्या। इच्छुक महिला पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला अर्ज करतील। आता मित्रांनो, अर्ज करण्यासाठी कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे हे समजून घ्या। इच्छुक महिला पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाला अर्ज करता येणार आहे तुम्हाला। या संदर्भातील अधिक माहिती तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता। प्राप्त अर्जाची अंतिम छाननी करण्याची जबाबदारी जी आहे जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची राहणार आहे। या ठिकाणी पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकाची व वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची माहिती देण्यात येईल। अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनास निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल। या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बँकेकडून घेतलेल्या 70% कर्जाची रक्कम परतफेडीची जबाबदारी जी आहे अर्जदारांची असणार आहे। बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किमतीच्या 70% कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडे रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला 10% तुम्हाला रक्कम भरावी लागणार आहे। त्यानंतर अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी 20% रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या मार्फत देण्यात येईल। रिक्षा खरेदीसाठी संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालवलेली जात आहे याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी वाहतूक नियंत्रण पोलीस विभाग परिवहन विभागाची राहील। तसेच सदर पिंक रिक्षा पुरुष चालवत असताना आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून अर्थार्जन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे। सदर योजनेची अंमलबजावणी नियमानुसार होत किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाची राहणार आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थितरित्या माहिती देण्यात आली आहे। या संदर्भातील जी पूर्ण माहिती आहे तुम्हाला हा शासन निर्णय जेव्हा डाउनलोड करून घ्याल तेव्हा सविस्तररित्या समजून येणार आहे। अटी शर्ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। अटी शर्ती आपण थोडक्यात समजून घेऊया। सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ दिला जाईल। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर योजनेमार्फत किंवा विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा। सदर लाभार्थी महिला कर्जबाजारी नसायला पाहिजे। कर्ज फेडायची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलांची असणार आहे। आता या संदर्भातील जो शासन निर्णय आहे टेलिग्राम ग्रुपवरती मी पाठवेन। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या ठिकाणी शासन निर्णय पहा, सविस्तररित्या वाचून व्यवस्थितरित्या समजून घ्या। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।